जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियानो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा देवाने तुम्हाला आणि मला ह्या जिवंतच्या भूमीवर ठेवलं, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला, त्या जिवंत प्रभूला धन्यवाद देऊ. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तुती, 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 स्तुती. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रिय प्रभू येशू, ह्या सकाळच्या समय तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रिय प्रभू येशू, जे व्यक्ती, जे तुझे लोक आहेत, जे तुझे प्रियजन आहे प्रभू, जे कोणी तुझं वचन ऐकतात, त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर, पवित्र अभिषेकाने तू भर प्रभू. त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य होऊ दे. ओ पित्या परमेश्वरा, सर्व सैतानी बंधनं नासूर येशूच्या नावामध्ये तुटल्या जाऊ दे प्रभू. त्यांच्या जीवनातील सर्व आजार विकार नासूर येशूच्या नावामध्ये तुटल्या जाऊ दे. ओ पित्या परमेश्वरा, प्रिय प्रभू येशू, सर्व प्रकारचे पीडा, सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्याने पिडलेले पीडा नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाते. प्रत्येकाला तू वचन ऐकण्याच्या आधी तू आरोग्य दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रत्येकाला तू स्पर्श कर, कर्जातून मुक्त कर, निराशेतून मुक्त कर, अशांती काढून टाक, चिडचिडपणा तू काढून टाक, भांडणं तू काढून टाक. आणि प्रिय प्रभू येशू, तुझी शांती त्या प्रत्येक कुटुंबामध्ये, त्या प्रत्येक वैयक्तिक जीवनामध्ये तुझी तू प्रस्थापित करत आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रिय प्रभूजी, तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला वरून येणाऱ्या पवित्र सामर्थ्याने तू भर, अभिषेकाने तू भर. आणि प्रिय प्रभू येशू, तुझ्या लोकांसंगती बोलत असताना प्रिय प्रभू येशू, माझ्या प्रत्येक विचाराचा ताबा तू घे, माझ्या ओठाचा ताबा तू घे, माझ्या संपूर्ण शरीराचा ताबा तू घे. ओ हालेलुया, सर्व विचारांचा ताबा तू घे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रिय प्रभू येशू, तू आम्हा प्रत्येकाला तुझ्या वचनातून तू चालव आणि तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, ह्या सकाळच्या प्रार्थनेमध्ये सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत आहे. देवाने हा सुंदरशी वेळ तुम्हाला मला एक नवीन जीवन यासाठी दिलंय की आम्ही त्याला धन्यवाद द्यावा, त्याला गौरव द्यावं आणि त्याला मान महिमा द्यावा. आमच्या जीवनामधील ज्या प्रॉब्लेम असतील, समस्या असतील, अडचणी असतील, त्या सर्व सोडवण्यासाठी आमचा परमेश्वर देव समर्थ आहे. आणि प्रियांनो, आज आपण ह्या सकाळच्या समय मत्ती कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामधून आपण पाहणार आहोत. आणि पहा, ह्या ठिकाणी 5व्या अध्यायापासून 1ल्या वचनापासून आपण वाचूया. तेव्हा त्या लोकसमुदायांना पाहून तो डोंगरावर चढला व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्या जवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. धन्यवाद, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. प्रियांनो, आम्ही पाहिलेलं आहे आत्म्याची दीनता. प्रियांनो, जगामध्ये आम्ही पाहतो की काही लोक खूपच लीन आणि नम्र असतात. दीन म्हणजे नम्र. दीन म्हणजे ह्या शब्दाचं जे संदर्भ आहे, स्पष्टीकरण आहे, ते म्हणजे अतिशय देवासमोर नम्र असणे. जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आत्म्याची दीनता पाहिजे. आणि तसेच आमचं जीवन हे आमच्या रोजच्या व्यवहारामध्ये देखील या वचनाप्रमाणे आमच्या जीवनामध्ये दीनता पाहिजे. जर आमच्या जीवनामध्ये नम्रता नाही, आमच्या जीवनामध्ये त्याच्या प्रीती नाही, आमच्या जीवनामध्ये जर आत्म्याची दीनता नाही, तर प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये काही करू शकत नाही. आता ह्या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट सांगत आहे की जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आता ह्या ठिकाणी हे जे काही धन्यवाद सांगितलेले आहे, या धन्यवादापैकी हा पहिला धन्यवाद आहे की कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. हो प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये आत्म्याची दीनता आम्ही आणली पाहिजे. आमच्यातील उर्मटपणा, आमच्यातील गर्व, आमच्यातील सर्व वाईट गोष्टी
या सर्व आम्ही काढून टाकल्या पाहिजे. आणि देवाच्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये आत्म्याची नम्रता आमच्या जीवनामध्ये पाहिजे. प्रियानो, कठोरपणा आम्ही काढून टाकला पाहिजे. आम्ही एकमेकांवरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. आणि देवाच आम्हाला स्वर्गाचं राज्य हे मिळणार आहे. होय प्रियानो, आता हे स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. मी सांगितलेलं नाही, मी माझ्या मनचं सांगत नाही, तर स्वतः प्रभू येशूच्या मुखातून निघालेलं हे वचन आहे. जर प्रियांनो तुम्हाला स्वर्गाचं राज्य पाहिजे तर तुमच्या जीवनामध्ये आत्म्याची नम्रता ही आलीच पाहिजे प्रियांनो. तर चला आपण प्रार्थना करूया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया की प्रभू आत्म्याची दीनता आमच्या जीवनामध्ये येऊ दे. हो पित्या परमेश्वरा, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तो आहे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बाबा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, या सकाळच्या वेळी छोटंसं वचन तू आम्हाला दिलेलं आहे. हे छोटं वचन आहे, परंतु हे वचन खूप मोठं आमच्या जीवनासाठी अर्थ घेऊन येत आहे. प्रभू, आमच्या जीवनामध्ये आत्म्याची दीनता तू दे, आत्म्याची दीनता तू दे. प्रभू, प्रत्येक तुझ्या लेकराला ह्या वचनाचं स्पष्टीकरण करून तू सांग, त्याचा अर्थ तू त्यांना सांग. प्रभू, त्या वचनाद्वारे तू लोकांसंगती तू बोल, तुझ्या लोकांसंगती तू बोल. प्रत्येकाचा ताबा तू घे, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आहे. आणि प्रभू, आमच्या जीवनामध्ये आत्म्याची दीनता पाहिजे. हो प्रभू, ती आत्म्याची दीनता प्रत्येकाच्या जीवनामध्ये होते. आणि प्रभू, तुझ्या स्वर्गाच्या राज्याचं वतन प्रिय प्रभू येशू तू प्रत्येकाला तू देणार आहे. हो हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बाबा. प्रिय प्रभू येशू, आज आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रभू, जे आजारी आहेत त्यांना तुझ्या पवित्र खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रिय प्रभू येशू, सर्व आजारांना, सर्व सैतानी दुष्कृत्यांना आम्ही तुझ्या नावामध्ये आडवत आहोत. आणि प्रिय प्रभू येशूचे सर्व दुष्ट शक्तीला नासुरी येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहोत. प्रिय प्रभू येशू, तुझी शांती प्रत्येक कुटुंबामध्ये उतरून दे. आणि प्रिय प्रभू येशू, ज्यांचे उपास प्रार्थना चालू आहे त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. त्यांच्या उपास प्रार्थनेमध्ये तू राहा, त्यांना तू शक्ती दे, त्यांना तू सामर्थ्य दे. आणि प्रिय प्रभू येशू, तुझं आरोग्य त्यांच्या जीवनामध्ये तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. पित्या परमेश्वर, रिपोर्ट तू बदलून टाक आणि तुझं गौरव दे. प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे प्रिया, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देव बाप तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आशीर्वादित कर. आपल्या जीवनामध्ये काही साक्षी असतील तर त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही टाकत जा. काही प्रार्थना विनंती असतील तर ह्या व्हॉट्सअप नंबरवरती टाका. प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम असू द्या, त्याचं उत्तर आहे ते फक्त प्रभू येशू ख्रिस्त. आणि प्रियांनो, तुम्ही जगामध्ये कुठेही जा, कुठेही तुम्ही पदयात्रा करा, कुठेही तुम्ही धाम करा, तिथे उत्तर तुम्हाला मिळणार नाही. परंतु जो जिवंत देव पवित्र प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्या चरणाजवळ या, गुडघे टेका, प्रार्थना करा. तुमच्या सर्व समस्येचं निर्मूलन करणारा परमेश्वर तो आहे. तो जिवंत देव आहे, तो तुमची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर देव आहे. प्रियांनो, या सकाळच्या वेळी तुम्हाला जे काही सांगितलं ते ऐका आणि त्याप्रमाणे चाला. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं जवळ आलंय, स्वर्गाचं राज्य जवळ आलंय. पश्चाताप करा आणि कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. देव बाप तुम्हाला आणि मला सर्वांना आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन.